नमस्कार, मी संदीप के राजू न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे सह्याद्री ग्राम विकास प्रतिष्ठान आपल्याला या ठिकाणी गणपतीचा दरवर्षी एक वेगवेगळे उपक्रम ठेवत असतं आणि आपण आज अकोले तालुक्याचं जे बाजारतळ आहे त्या ठिकाणी मागे मी बघताय तर सुंदर असा सह्याद्रीचा राजा. तर आता हा गणेश उत्सव मंडळ दरवर्षी अकोले तालुक्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते बाजीराव शेठ दराडे हे त्यांच्या माध्यमातून बनवत असतात. गेली 3 वर्षापासून हा सातत्य उपक्रम हा ते करत असतात. नक्की आज जर बघितलं गेलं तर आज मोठी गाजत वाजत मिरवणूक खरं तर महात्मा फुले चौकापासून तर इथपर्यंत आली आणि कोणत्या पद्धतीचा बँड नाही, गाजाबाजा नाही, परंतु सांप्रदायिक माऊलीच्या गजरामध्ये टाळ आणि मृदुंगाच्या पद्धतीने या ठिकाणी गाजत वाजत फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये गणरायाचं स्वागत केलेलं आहे. तर आपल्या सोबत आहेत ओबीसीचे नेते तथा या मंडळाचे अध्यक्ष बाजीराव शेठ दराडे. नमस्कार. खरं तर एक वेगळी परंपरा आपण या प्रतिष्ठानच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे. गाजत वाजत या ठिकाणी गणपती यांना काय सांगतो संदीप भाऊ, सर्वात महत्त्वाचं जे आपण जागेवरती उभा आहोत हे सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव मंडळ आहे. इथे आपण या मंडळाच्या या मंडपाच्या बाहेर 7 दिवस सोडून आपण नेते पद इथं आपल्याला कुठलाच पद नाही. आपण सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव मंडळ आपल्याला सगळ्यांना ह्या तालुक्यातल्या ह्या सर्व भाविकांना एकच आपल्याला आव्हान करायचं आहे की आपण गणेश उत्सव आपण जो सुरू केला महाराष्ट्रामध्ये ज्याची परंपरा आहे ही परंपरा कुठेतरी आपण बघतोय की घरापुरतं सीमित न राहता आज त्याला राज्य दर्जा दिला आहे. गणेश उत्सव आहे. आज आपल्याला हा गणेश उत्सव साजरा करत असताना आपल्याला शेवटी सगळ्यांना एकत्र येण्याचा संदेश हा की आज तुम्ही बघताय की कोकणामध्ये गणेश उत्सवाला किती गाड्या मुंबईकरांच्या साखरमान्यांच्या गेल्या. तो किती मोठा असू किती छोटा असू पण तो गावालाच जाणार आणि तो सगळे एकत्र मिळून तो गणेशोत्सव साजरा करणार ही परंपरा आहे. आणि म्हणून अकोले तालुक्यामध्ये असेल आपल्या शहरामध्ये आपण फार प्रवरा पट्ट्यामध्ये म्हणजे अकोले शहर हे बसलेलं आहे. फार मोठी मोठी व्यावसायिक मंडळी असेल, नावाजलेली मंडळी असेल, सगळी मंडळी असेल, आपण सगळ्यांनी एकत्र येऊ. आपण 7 दिवस 11 दिवस भक्तिभावाने एकत्र येऊन आपण गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. त्यासाठी आपण हा गणेशोत्सव साजरा करण्याचा उद्देश आहे. नक्की. खरं तर बाजीराव शेठ हे 3रं वर्ष आहे. वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम ठेवतात आणि कुठपर्यंत तुम्ही ही सातत्य चालू ठेवणार? जोपर्यंत आपण या पोथी तलावरती आहे आणि मी माझ्या कुटुंबाला माझी जी काय मंडळाची सगळी प्रमुख आहे जी ह्या राजकीय सामाजिक जडणघडणीमध्ये जी मंडळी सह्याद्री ग्राम विकास प्रतिष्ठान म्हणून आज काम करतायत याच्यातून नक्कीच वेगवेगळे मोरे जोडले जातील. चांगली मंडळी सामाजिक काम करणारी मंडळी जोडले जाईल आणि त्यांना एकच आव्हान की आपल्याला सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव म्हणतात हे आपल्याला अविरत कायम आपलं नाव किंवा आपण असलो तरी सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव इथं ह्या ठिकाणी येईल आणि ह्या ठिकाणी त्याचं स्थापना होईल आणि भक्तिभावाने त्याचा आपल्याला सेवा करण्याची संधी मिळेल. याप्रमाणे आपण अविरत करत आहोत. गेली काही दिवसापासून आपण हा उपक्रम ठेवतात. म्हणून कोणते प्रोग्राम याच्या पाठीमागे आपण बघितलं 3 वर्षाचा जर तुम्ही अंदाज घेतला, पहिलं वर्ष होतं. पहिल्या वर्षामध्ये आपण सगळे कॉमेडी एक्सप्रेस असेल, वराट निघालं लंडनला, राधा पुढे गायिका आहे, असे अनेक कार्यक्रम आपण 7 दिवस आपण दिली. त्याच्यानंतर मागच्या वर्षी आपण जरा वेगळ्या पद्धतीनं म्हणून आपण एक सांप्रदायिक लोक महाराजांचं आपण 7 दिवस आपण त्यांचं पण काम करत आहोत. ह्या वर्षी आपण एक वेगळा की आपल्याला थोडासा उत्साह पाहिजे, जोश पाहिजे, पण काय केलं पाहिजे तर मग आपण एक कन्सेप्ट घेतली की आपण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने इंडियन आयडॉल नसतात तसं अकोल्यातील ग्रामीण भागातील नगरमधील महाराष्ट्रामध्ये जी काही मंडळी त्यांना एक व्यासपीठ तयार करून देणं की गायनासाठी त्यांना एक व्यासपीठ पाहिजे. म्हणून आपण हा बघताय आपण यावर्षीचा आकार वेगळा बघा, स्टुडिओचा आकार दिलेला आणि हा 250 ऑडियन्स बसून इथे गायनाच्या महाराष्ट्रातील नामवंत गायनांच्या स्पर्धा होतील आणि जसा इंडियन आयडॉल फायनल निघतो त्याप्रमाणे अकोले आयडॉल हा यावर्षी महाराष्ट्रातला गायक
नक्की आपण म्हणल्याप्रमाणे फक्त 250 लोक आयडल या ठिकाणी राहतील म्हणजे ही संकल्पना नक्की काय? तुम्ही बघताय इंडियन आयडल बघताना किंवा सारेगम बघताना त्याला शेवटी एक ऑडियन्स, त्याला एक परफॉर्मन्स करण्यासाठी गायक वादक ही सारेगमची सगळी टीम इथे येणार आहे आणि ती सगळं सायलंट मोडमध्ये तिथे जी काही गाणी होणार आहे ते वेगवेगळ्या रचनेवरची गाणी होणार आहे. काही गोळी गीत होणार आहे, काही भक्ती गीत होणार आहे, काही वेगवेगळे अभंग होणार आहे, काही वेगवेगळी गाणी होणार आहे. त्यांना वेगवेगळ्या थीम द्यावा लागणार आहे, त्यासाठी ते बंदिस्त करावं लागणार आहे आणि ज्यावेळेस बंदिस्त केलं जाईल त्यावेळेस आपल्याला त्याला रेस्ट्रिक्शन येणार आहे. 250 लोक ही ऑडियन्स म्हणून निवडले जातील. टी व्ही लॉटरी पद्धतीने आपण सगळ्यांना चान्स देण्याचा प्रयत्न करू. दररोज 250 ही स्टुडिओमध्ये बसतील आणि बाकीचे ऑनलाईन आपण त्याचं प्रक्षेपण देऊ. सगळे बाजीराव शेठ, खरं बघितलं तर या सगळ्या गोष्टीला खर्च लागतो, पैसा लागतो. गेली 3 वर्ष तुम्ही सातत्याने आता किंवा त्यांचं एवढे दिवस या ठिकाणी कथा ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. हा सगळं आर्थिक भार तुम्ही स्वतः सांभाळता. शेवटी आपण एखादं काम करत असताना आपण ती आपल्याला ती आवड आहे. आपण हा सांप्रदायिक भक्तिभावाचा देवाचा कार्यक्रम म्हणून आपण ते काम करत असताना आपण ते पुढाकार घ्यायचा. जिथपर्यंत आपल्याला जाता येईल तिथपर्यंत आपल्याला हा गणराय आपल्याला शक्ती देतोय. आपण फार काही कोणाची अपेक्षा करायची नाही. जो येईल आपल्याबरोबर, काही जण इथे 7 दिवस काम करताना निस्वार्थी काम करणारी मंडळी आहे. काही जण जो काही भार होईल तो मी करेल, कोणाला हा करेल, तो ज्याच्या पद्धतीने काम करत असतो. काही अज्ञात मित्र आहेत, ती मित्र काही मदत करत असतात. असं काही नाही मी एकटाच करतो असं की नाही. आणि जे कमी पडेल ते मी स्वतः करतो. या निमित्ताने अकोलेकरांना काय आव्हान कराल आपण? मी अकोलेकरांना आणि ह्या सगळ्या जी काय आपली सगळी प्रतिष्ठित लोक आहे, मग व्यापारी असेल, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, थोडक्यात आपण सेट म्हणून आहेत किंवा आपण सेटल लोक आहोत आणि आपल्याला हा अकोला तालुक्यातलं ही सांस्कृतिक रचना, हा सांस्कृतिक भाव हा आपल्याला पुढं न्यायचा आहे. आणि मी त्यांना एक आव्हान करेल की आपण सगळीजण एकत्र या. आपण ह्या अशा चळवळी, असा गणेश उत्सव असेल, उद्या वेगवेगळे कार्यक्रम असतील, हे कार्यक्रम करण्यासाठी आपल्यासारख्या सक्षम लोकांची या शहराला आणि या तालुक्याला गरज आहे. आपण कुठेतरी कमी पडतोय. तुम्ही शोधा, तुम्ही या, सगळेजण या. आपण सगळेजण त्याच्यामध्ये काय जो काय तुम्हाला वाटलं तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट व्हा. तुम्ही पैसे देणं म्हणजे कॉन्ट्रीब्यूट नाही, तुमचा सहवास येणं, तुमचा सहभाग येणं आणि त्याच्यातून वेगवेगळ्या कल्पना निघतील. त्या सगळ्या कल्पना घेऊन आपण अकोले तालुक्यामध्ये सुंदर प्रकारे पुढचे भविष्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सांप्रदायिक कार्यक्रम असतील, गणेशोत्सवाचे कार्यक्रम असतील, शिवजयंती असेल, बाकी सगळे कार्यक्रम आपण एक थीमनी आपण अकोले तालुक्याचं एक आदर्श नाव निघेल असं काम करण्यासाठी आपण प्रयत्न करू. नक्कीच. खरं तर धन्यवाद मानले गेले पाहिजे की अकोलेकरांना वेगवेगळी संधी आपल्याला या ठिकाणी बाजीराव दराडेंच्या निमित्ताने पाहायला मिळते. बाजीराव दराडेंचे वेगवेगळे कलर्स, वेगवेगळे रूप हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात. म्हणजे राजकीय रंग पण त्यांचा पाहायला मिळाला, सामाजिक पण, आणि आता सांस्कृतिक रंग सुद्धा त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच अकोलेकरांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की जेणेकरून अकोल्यामध्ये वेगवेगळे उत्सव होतात, वेगवेगळ्या कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळाला जातो. ही जी स्टेज आहे हे स्टेज मिळणं मित्रांनो सोपी गोष्ट नसते. परंतु प्रत्येकाला काय सांगावं, कदाचित या सांस्कृतिकच्या माध्यमातून एखादा कलाकार राज्याच्या ठिकाणी पोहोचू शकतो, देश पातळीवर जाऊ शकतो, युट्यूबर होऊ शकतो. अशी मोठमोठी संधी आपल्याला आता नक्कीच हा कार्यक्रम बघायला आपण नक्की विसरू नका. 28 तारखेपासून तर जवळपास ही किती तारखेपासून कधीपर्यंत हा प्रोग्राम असणार आहे? हा 5 दिवस हा कार्यक्रम सुरू होईल. आज पण आपण सुरू केला असता, पण तुम्ही बघताय इथे सगळी गजबज आहे आणि ऑडियन्स दुपारी सुरू करायचं होतं त्यांना 2 वाजता. ही कार्यक्रमाची थीम अशी संदीप भाऊ, ही महाराष्ट्रातली जी गायक येणार आहे ही दुपारी इथे 12 वाजता पोहोचणार आहे. 2 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत जी येणार आहे ती परीक्षक त्यांच्या शूट घेणार आहे सगळ्यांची, कोण कसं गात आहे. ती जवळजवळ दररोज 30-40 गायक गाणार आहे 5 वाजेपर्यंत. पण त्यांचा निकाल हा संध्याकाळी ज्यावेळेस ते 40 जण देणार आहे त्याच्यात ते आपल्याला ह्या ऑडियन्सच्या समोर 5 ते 6 जण आपल्याला काढण्यात येतील. त्यांचा निकाल संध्याकाळी जाहीर करणार आहे. ते 6 जण कोण त्या अंतिम याच्यात आली आणि त्या 6 मधून दुसऱ्या दिवशीसाठी काही निवडायचं अकोले आयडॉलचं नाव. आणि म्हणून हा जो कन्सेप्ट आहे, आजचा दिवस आम्ही सोडून दिला. उद्या इथे हे सगळं शूट सुरू होईल आणि उद्या शूट सुरू होईल. 3 दिवस कंटिन्यू स्पर्धा चालतील. 4थ्या दिवशी ह्या 4 दिवस
कंटिन्यू शूट झालं. 5व्या दिवशी फायनल राहील. काही बक्षीस वितरण ठेवलेलं आहे? हो, कशा स्वरूपाचं आहे? पहिला जो विनर होईल त्याला 51,000 रुपये बक्षीस आहे आणि ट्रॉफी आहे. दुसरा जो विनर आहे त्याला 31,000 रुपये बक्षीस आहे आणि तिसरा जो विनर आहे त्याला 21,000 रुपये आणि ट्रॉफी आहे. आणि बाकीचे जे आहे सन्मान चिन्ह आणि बाकीचा जो प्रत्येक जो काही आहे बाकीचे पार्टिसिपेट जे होणार त्यांच्यासाठी सुद्धा मंडळ प्रयत्न करते की त्यांना काय आपल्याला देता येईल अशा पद्धतीची ही रचना आहे. नक्कीच खूपच सुंदर कल्पना खरं तर बाजीराव शेठ दराडे यांनी या ठिकाणी राबवलेल्या आहे. अकोले आयडॉल या ठिकाणी बनणार आहे, परंतु तो भविष्यामध्ये इंडियन आयडॉल मध्ये सुद्धा जाऊ शकतो. खूप मोठी आणि चांगली संकल्पना आहे. आपल्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्याला नक्की या ठिकाणी पाठवा. आणि जी काही रिहर्सल आहे, रिहर्सल मधून जर कदाचित तो सिलेक्ट झाला तर संध्याकाळच्या कार्यक्रमाला कदाचित काही सांगता येणार नाही, कोणी कोणाचं नशीब पाहिलेलं नाही. पण या निमित्ताने बाजीराव दराडे यांनी जी काही आपल्याला संकल्पना आणि जी काही आपल्या अकोलेकरांना संधी निर्माण करून दिलेली आहे, त्या सर्व संधीला आपण सगळ्यांनी ताकद दिली गेली पाहिजे. वेगवेगळ्या समाजातील लोकांनी, वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्याबरोबर साथीनं आलं गेलं पाहिजे. राजकारण, समाजकारण हे सगळेच जण करतात. करोड रुपये कमवणारे सुद्धा असे कार्यक्रम करू शकत नाही. अकोला तालुक्यामध्ये खूप लोक आहेत जे खूप पैसा कमवतात, परंतु कॉन्ट्रीब्यूट करणं आणि समाजासाठी करणं, एक गाव एक गणपती पहिली संकल्पना होती. अशी संकल्पना खरं तर बाजीराव दराडे शेठची आहे. म्हणूनच त्यांच्या या हाकेला आपण सुद्धा साथ देऊया आणि अकोले तालुक्यातील हा सुंदर कार्यक्रम, या सुंदर कार्यक्रमामध्ये तुम्ही सुद्धा कॉन्ट्रीब्यूट व्हा आणि इतरांना सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी संधी द्या. मी प्रतिनिधी संदीप आत्रे, राजयोग न्यूज, अकोले.